ठीक आहे. आज आपल्याला दिनदर्शिका शिकायची आहे. काय शिकायचे आहे? दिनदर्शिका. वार दिनांक. दिनदर्शिका वार दिनांक. दिनदर्शिका म्हणजे इंग्लिश मध्ये नक्की की दुसरा काही शब्द आहे? दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर इंग्लिश मध्ये. बर, मराठीमध्ये दिनदर्शिका. ओके, ठीक आहे. म्हणजे दोन प्रकारचे मंथ आहेत, महिने आहेत, माहिती आहे तुम्हाला? कुठले कुठले मराठी महिने आहेत, इंग्लिश महिने? बर, इंग्लिश किती आहेत? 12 आहेत आणि मराठी किती आहेत? 12च आहेत. दिवस हे सारखेच आहेत. बरं, मराठी महिने सांगा. बर, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. दिवस सांगा. चैत्राचे दिवस. दिवसच तर माहित पाहिजे. 8 दिवस काढण्यासाठी दिवसच माहित पाहिजे. कॅलेंडर शिकण्यासाठी पहिलं तर आपल्याला महिने माहित पाहिजे. इंग्लिशचे तर महिने सर्वांनाच माहिती आहे ना. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. बरोबर आहे की नाही? 12 प्रकारचे महिने आहेत किंवा 12 महिने आहेत एकूण वर्षात आपल्या. बरोबर. मराठीमध्ये 12 महिने आहेत. इंग्लिश मधले जे 12 महिने आहेत त्या 12 महिन्याचे दिवस वेगवेगळे आहेत. जानेवारीचे किती दिवस? 31 दिवस. फेब्रुवारीचे 28 किंवा लीप वर्षात. मार्चचे 30. एप्रिलचे पाहिजा. मार्चचे किती पहा बरोबर? 31. बरं, एप्रिलचे 30. मेचे 31. जूनचे 30. बरं, जुलै 31. ऑगस्ट 31च. जुलै आणि ऑगस्ट 31. सप्टेंबर 30. ऑक्टोबर 31. नोव्हेंबर आणि डिसेंबर 31. बरोबर. हे अशा प्रकारचे मंथ आहेत आणि त्याचे दिवस आहेत. मराठीमध्ये काय पाहिजे रे बघ? मराठीमध्ये काय? मराठीमध्ये काय? इंग्रजी महिने आहेत 12. मराठीमध्ये दिवसांचं डिवायडेशन कसं करायचं? कुठल्या महिन्यात किती दिवस असतात? सांगा. मराठीमध्ये दिवस कशा प्रकारे? आता जानेवारी मध्ये किती सांगितले? बाकी लोक मराठीचं बघा. जानेवारी किती? फेब्रुवारी 28 किंवा मार्च 31. एप्रिल 30. मे 31. जून 30. जुलै 31. ऑगस्ट 31. सप्टेंबर आता 31. बरोबर आहे. अशा प्रकारे महिन्यांचे दिवस आहेत. इंग्रजी महिन्यातले दिवस जानेवारी 31, फेब्रुवारी 28 किंवा 29. 28 साधारण वर्षात, साध्या वर्षात आणि लीप वर्षात किती? 29. त्यानंतर मार्च मध्ये 31, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै 31, ऑगस्ट 31, सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30. डिसेंबर. बरोबर आहे. पाहिजे बरोबर. हा, सिक्वेन्स बरोबर पद्धतशीर लक्षात ठेवा. अशाच प्रकारे आपल्याला आवश्यक नाही की फक्त मराठी महिन्यांवरच विचारलंय. बरोबर आहे. जास्तीत जास्त प्रमाणात तर इंग्लिश महिन्यांवरच विचारल्या जात, मराठीवर कमी विचारल्या. मराठी जे काही दिनदर्शिका असते, मराठीतले जे काही महिने असतात त्याच्यावर विचारल्या जाते केव्हा केव्हा.
बट कमी प्रमाणात विचारल्या जास्तीत जास्त यावरच विचारलंय. तुमचं वर्क हे घरी जाऊन की तुम्ही मराठी महिने शोधणे, त्याच्यात किती किती दिवस असतात ते शोधणे. ओके, पहिले 6 महिने सारखे दिवस असतात, दुसरे 6 महिने सारखे दिवस असतात. पाहिजे मराठीमध्ये हे फरक आहे. मराठी दिवसात, इंग्लिश दिवसात, मराठी महिन्यात, इंग्लिश महिन्यात हा फरक आहे. काय फरक आहे? हा, मराठी महिन्यातील पहिले 6 महिने जे असतात ते काय असतात? सारख्या दिवसांचे असतात. दुसरे 6 महिने जे असतात ते काय असतात? सारख्या दिवसांचे असतात. आपल्याला दिनदर्शिका, वार, दिनांक या संबंधी जर काही शिकायचं असेल तर त्यासाठी आपल्याला दिवस लक्षात आले पाहिजे. बरोबर आहे. आता हे इंग्लिश मधले महिने आणि त्याच्यातले दिवस, बरोबर आहे. पाहायचं बरोबर, इंग्लिश मधले मंथ आणि त्याचे दिवस दिलेले आहे किंवा आपण हे दिलेले. त्याच्यानंतर आता लीप वर्ष, दुसरी महत्त्वाची गोष्ट काय? लीप वर्ष. लीप वर्ष कशाला म्हणायचं? लीप वर्ष कशाला म्हणायचं? ज्या वर्षाला, ज्या संख्येला 4 ने भाग जातो, ज्या वर्षांच्या संख्येला 4 ने भाग जातो, किंवा ज्या शतकाला 400 ने भाग जातो. कशाला? शतकाला. शतकाला 400 ने भाग जात असेल, पूर्ण शतक म्हणत आहोत तुम्हाला. 1500, 1600, 1700, 1800 हे पूर्ण शतक. ओके, पाय त्याला 400 ने भाग जात असेल तर ते लीप वर्ष असतो. नाहीतर 4 ने जर भाग जात असेल कुठल्याही संख्येला तर ते लीप वर्ष. 4च वर्षाचा फरक आहे, लक्षात ठेवा. तो कसा आला, काय आला हा नंतरचा विषय. ते 4 वर्ष कसे आले आणि 1 दिवस कसा वाढते हा नंतरचा विषय. 4 वर्षानंतर, प्रत्येक 4 वर्षानंतर लीप वर्ष येत असते, किंवा 2 लीप वर्षांच्या मध्ये 3 वर्ष साधे असतात. एवढं तरी लक्षात राहिलं पाहिजे, पद्धतशीर लक्षात राहिलं. ठीक आहे. आता साधारण वर्ष आहे, लीप वर्ष नसताना साधारण वर्षात किती दिवस असतात? किती? 365. साधारण वर्ष दिवस 365. ओके, आठवडे 52. किती? 52. लीप वर्ष दिवस, हा 1 दिवस वाढते. 300 आठवडे 52च आहे, 53 नाही. पाहिजा किती? 52च आहे. एकच दिवस वाढत आहे ना, आठवडा वाढत नाही. 52च आठवडे, दिवस 366. आता जेव्हा आपण साधारण वर्षातील पूर्ण वर्षाला भाग देऊ तेव्हा 364 ला भाग झाले. किती दिवसाला? म्हणजे इथे ऑड दिवस किती उरले? 1 दिवस उरला. येथे भाग देऊ तेव्हा ऑड दिवस किती येतील? पाहिजे रे बाबा, किती येतील? 2 दिवस. पाहिजे. आता येथे 1 दिवस ऑड उरला म्हणजे या वर्षातील एखादी तारीख विचारली तर पुढच्या वर्षीची एखाद्या त्याच तारखेला जर दिवस विचारला तर 1 दिवस आपल्याला काय करावं लागेल? म्हणजे 26 जानेवारी 2017 ला जर रविवार आहे तर 26 जानेवारी 2018 ला कोणता वार असेल? एकच दिवस पुढे जावं लागते. बरोबर की? हे सरळ सरळ बेसिक क्वेश्चन्स आहे, लक्षात ठेवा. 1 दिवस पुढे. पण लीप वर्ष असेल 26 जानेवारी 2016, 26 जानेवारी 2016 ला रविवार असेल तर 26 जानेवारी 2017 ला कोणता वार असेल? आता 2 दिवस ऑड आहे म्हणजे 2 दिवस पुढे जावं लागेल. बरोबर की? आता प्रश्न असा आहे की 26 जानेवारी 2017 ला रविवार आहे तर 26 जानेवारी 2016 ला कोणता वार असेल? आता मागे जावं लागेल. मागचं विचारलं ना, 2 दिवस मागे जावं लागेल. लक्षात ठेवा. फायदा बरोबर. आता साधारण वर्षात जो वार 1 जानेवारीला येतो, साधारण वर्षात जो वार 1 जानेवारीला येतो तोच वार 31 डिसेंबरला असतो. काय म्हणतो मी तुम्हाला? 1 दिवस ऑड आहे ना, म्हणजे 1 दिवस आपल्याला 1 तारखेला जायला 1 दिवस पुढे जावं लागेल ना. मग त्याच्या अगोदरचा जो दिवस आहे तो कोणत्या दिवशी येणार आहे? 31 डिसेंबरलाच येणार आहे. साधारण वर्षात जो वार 1 जानेवारीला असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो. आणि लीप वर्षात तो वार 1 जानेवारीचा वार 30 डिसेंबरला असतो. किती डिसेंबरला असतो? कारण आपल्याला 2 दिवस पुढे जायचं असते. तोच वार किती केव्हा असतो? 30 डिसेंबरला असतो. पाहिजे. आता लक्षात ठेवा. आता मला सांगा, साधारण वर्षात 1 तारखेला जो वार आलेला आहे, साधारण वर्षात 1 तारखेला जो वार आलेला आहे तो त्या पूर्ण वर्षात किती वेळेस येईल?
आता 1 जानेवारीला तर 31 डिसेंबरला तर येऊ राहिला, बरोबर का नाही? आठवड्यात आहेतच आपल्याकडे, प्रत्येक आठवड्यात एक दिवस एक वेळेस येतेच, म्हणजे 52 वेळेस येऊच राहिला. पण हा एक वेळेस अजून परत येऊ राहिला ना, हा 52 वेळेस येऊ राहिला, हा एक दिवस परत येऊ राहिला. म्हणजे 1 तारखेला असणारा वार किती वेळा येईल? 53 वेळा. एक वार किंवा 1 तारखेचा वार. त्रेपन्न वेळा येणार आहे. आणि बाकी सगळे वार हा एकच वाढणार आहे फक्त. बाकी सगळे वार किती वेळेस येतील? 52 वेळा. किती वेळा? 52 वेळा. लक्ष देऊ राहिलं पाहिजे. आता हे साधारण वर्षाशी संबंधित जात. आता लीप वर्षाशी संबंधित एक दिवस वाढते शिल्लक, म्हणून 1 तारीख 2 तारीख, 1 व 2 तारखेचा वार पूर्ण वर्षात किती वेळेस येईल? 53 वेळा येणार. किती वेळा येणार आहे? 1 आणि 2 दिवसात. 1 आणि 2 तारखेचा वार, 1 जानेवारी 2 जानेवारीचा वार, कारण ते 30 डिसेंबरला तोच वार येईल परत, आणि 31 डिसेंबरला दुसरा वार येईल परत अजून, आहे की नाही? म्हणून हे दोनच वार काय येणार आहे? परत येणार आहे. म्हणजे 53 वेळा येणार आहे. आणि बाकी सर्व वार 52 वेळा. जे आहे ते आहे. पाहिजे बरोबर. या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या तर बाकी आपलं सर्व क्लिअर होत, काही प्रॉब्लेमच नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा काय म्हणतात. साधारण वर्षात एका तारखेचा वार पूर्ण वर्षात 53 वेळा येते, तर बाकी सर्व वार 52 वेळा येतात. कारण आपल्याला वारावर प्रश्न विचारला जाऊ. देन लीप वर्षात 1 आणि 2 तारखेला आलेले वार पूर्ण वर्षात 53 वेळा येतात, आणि बाकी सर्व वार 52 वेळा येतात. बिकॉज आठवडे 52च आहेत, दिवसच फक्त कमी जास्त होत आहेत. लक्षात येतं काय म्हणतो मी तुम्हाला? पद्धतशीर पाहिजे, हे समजलं पाहिजे. आता हे दिवस इकडे लिहिले आपण इंग्रजी महिन्यातील दिवस इकडे लिहिलेले. आता ऑड दिवस कसा काढायचा? तर त्या एकूण दिवसांना 7 भागेला करायचं. काय करायचं? 7 चे बंच करायचे. बिकॉज प्रत्येक वार हा 7 दिवसानं रिपीट होते. प्रत्येक वार काय होते? 7 दिवसानं रिपीट होते. म्हणजे आज जो वार आहे तो पुढील 7 दिवसानं तोच वार येणार आहे की नाही, त्याच्या 14 दिवसानं तोच वार येणार आहे की नाही, 21 दिवसांनी तोच वार येणार आहे. म्हणजे असंही रिपीट होत. म्हणून ऑड दिवस जर आपल्याला काढायचे असतील, वाढदिवस नाही, वाढदिवस नाही, ऑड O डबल D ऑड ऑड दिवस जर आपल्याला काढायचे असतील, या दिवसांना काय करावं लागेल आपल्याला? 7 ने. मग प्रत्येक महिन्याचे जर आपण काढून ठेवले सिक्वेन्सने अगोदरच, तर काही प्रॉब्लेम. मग आता 31 दिवस आहे, 31 ला जर 7 ने भागलं तर किती ऑड दिवस निघतात? 3 निघतात. कारण 28 ला भाग जाते, 3 निघतात. येथे किती निघतात? जर साधं वर्ष असेल तर काहीच निघणार नाही, आणि जर लीप वर्ष असेल तर मार्च मध्ये 3, एप्रिल मध्ये 2, 3, 2, येथे 3, येथे 3. पाहिजे रे, 31 आहे, येथे 2, येथे 3, येथे 2, आणि येथे परत. हे निघून राहिले आपले ऑड दिवस. काय निघत आहे? ऑड दिवस निघत आहे. प्रत्येक महिन्याचे ऑड दिवस निघत आहे. आता पाहिजे, पद्धतशीर पाहिजे. आता लीप वर्षात एकूण किती ऑड दिवस येऊ शकतात, आणि साधारण वर्षात एकूण किती ऑड दिवस येऊ शकतात? साधारण वर्षात 0 दिवस असतात फेब्रुवारीत ऑड, म्हणून 0 पकडायचे. 3 आणि 0 3, 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11 आणि 2 13, 13 आणि 3 16, 16 आणि 3 19, 21. बरोबर आहे? 21 आणि 3 24, 24 26, 26 आणि 3 29. दिवस आले 29. आता परत 29 ने भाग द्यायचा. बरोबर ते? परत 29 ने भाग द्यायचा. कितीचा भाग जाते? 28. कितीचा? म्हणजे साधारण वर्षात किती ऑड दिवस येऊ राहिले? साधारण वर्षात तेच लिहिलं होतं इथे आपण, तेच लिहिलेलं आहे की नाही? साधारण. आणि लीप वर्षात एकच प्लस करायला लागेल. 29 ने 30, 30 ला परत भाग द्यायचा. 28 चा भाग झाला 2 होता. म्हणजे लीप वर्षात किती ऑड दिवस? समजत आहे काय म्हणतो मी तुम्हाला? पद्धतशीर पाहिजे. ते दिवस जर आपल्याला वर्षाचं समजले तर बाकी कुठलीच काहीच करावं लागत नाही. तुम्हाला प्रश्न काहीही विचारला, 15 ऑगस्ट 2016 रोजी पाहिजा, 15 ऑगस्ट 2016 रोजी जर सोमवार होता, तर 15 ऑगस्ट 2020 रोजी कोणता वार असेल? आता मांडून द्यायचे. 16, 17, 18, 19, 20. 16 लीप वर्ष आहे काय?
ऑड दिवस किती? 17 लीप वर्ष आहे काय? नाही. ऑड दिवस 18, एकच 19, एकच 20. हो, फेब्रुवारी महिना ओलांडली की नाही? पाहायचं पहिले ओलांडली की नाही, कारण ऑगस्ट पर्यंत जायचं आहे आपल्याला, म्हणजे फेब्रुवारी ओलांडली. येथे फेब्रुवारी ओलांडली काय? नाही ओलांडलं, म्हणजे येथे किती दिवस घ्यावं लागेल? पाहायचं रे बा, ओलांडली की नाही फेब्रुवारी हे पाहायचं, बिकॉज फेब्रुवारी मध्येच एक दिवस तो वाढते. 15 ऑगस्ट पासून पकडायचं आपल्याला, म्हणजे फेब्रुवारी गेलेला आहे ऑलरेडी. दिवस प्लस करून घ्यायचे, 1 आणि 1, 2 आणि 1, 3 आणि 1, 4 आणि 2, 6 दिवस वाढ आहे. 6 दिवस पुढे सोमवार होता, सोमवार पासून पुढे 6 दिवस जा. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. कोणता दिवस येणार आहे? किती वर्षाचं विचारून मग काही घेणे नाही. असे वर्ष मांडून घ्यायचे, ऑड दिवस लक्षात ठेवायचे. पण लीप वर्ष समजले, लीप वर्ष समजले पाहिजे आपल्याला. दिनदर्शिकेवरचे, वारावरचे, दिनांकावरचे कुठलेही आयटीज असतील, कुठलेही गणित असतील, ते जर सोडवायचे असतील तर लीप वर्ष ही कॉन्सेप्ट समजली पाहिजे. मंथली जेवढे दिवस असतात ते समजले पाहिजे. कुठल्या महिन्यात कोणते दिवस आहे समजलं पाहिजे. बिकॉज वर्षाचे गणित काढायला, वर्षाचे जर विचारले तर वर्षाचे गणित काढायला थोडे सोपी जातील, पण मंथली दिवस काढायला थोडं कठीण जाणार आहे. कारण एकसारखीच तारीख देतील याची काही खात्री, तारखा वेगवेगळ्या काढते आहे की नाही. 24 जानेवारी रोजी हा दिवस होता, तर त्याच वर्षात 15 ऑगस्ट दिवशी कोणता दिवस असेल, असा प्रश्न असेल. मग आपल्याला दिवसही समजले पाहिजे, महिने समजले पाहिजे. आता पूर्ण महिने मांडून द्यायचे. काय म्हणतो मी तुम्हाला, पूर्ण मंथ जर आपण मांडले जानेवारी पासून, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट मांडले, किती महिने झाले? प्रत्येक महिन्यात ऑर्डर दिवस काढून घ्यायचा. पण आता अर्ध जे असतील जानेवारी तर ऑगस्टचे दिवस काढायचे सरळ. जानेवारी ऑगस्ट काय काढायचे दिवस. आता 24 जानेवारी म्हटलं, 24 जानेवारी पासून जानेवारी किती दिवसाचा असते? 31 दिवसांचा असते. 24 पासून किती दिवस? 7 दिवस, बरोबर आहे. ऑगस्ट 15 पर्यंत ते 15 दिवस, 15 पर्यंत 15 दिवस ना. 15 ऑगस्टच्या ठिकाणी 15, तिकडे 7 दिवस. बाकी महिन्याचे जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस. मग ते दिवस न मांडता डायरेक्ट जर ऑड मांडत असो आपण, जर ऑड माहित असेल आपल्याला किती दिवस आहेत, आपलं गणित थोडं सोपी होत जाईल, बरोबर. ते प्लस करून मग परत 7 ने भाग द्यायचा, जेवढे ऑड दिवस असतील तेवढे पुढे जाईल. समजत आहे काय म्हणतो मी तुम्हाला? एकदम सोपी पद्धती, चिल्लर गणित आहेत, काही मोठं टेन्शन घ्यायचं काहीच नाही. म्हणजे एखाद्या कठीण गोष्टीत जेव्हा जातो आपण, तेव्हा आपल्याला असं वाटतं की ते जमणारच नाही, पण हे कठीण आहेच नाही. हे न जमण्यासारखं आहे, सर्वात सोपी गोष्ट आहे. जसे आपण याच्या अगोदर घड्याळाचे पाहिले, तशाच प्रकारे आहे. फक्त आपल्याला पद्धतशीर समजलं पाहिजे, त्याच्या कॉन्सेप्ट जे आहेत ते पद्धतशीर लक्षात आल्या पाहिजे, या सर्व गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. ऑड दिवस काढता आले, बाकी सर्व क्लिअर होत. लीप वर्षाची संकल्पना समजली पाहिजे. साधारण वर्षात दिवस किती असतात, लीप वर्षात दिवस किती असतात हे लक्षात आलं पाहिजे, तेव्हाच सर्व गोष्टी आपल्या सुटत जाणार पाहिजे. आता हे ऑड दिवस असे आपले क्लिअर असले पाहिजे. इथे कन्फ्युजन होते ते थोड्याफार प्रमाणात जुलै आणि ऑगस्ट मध्ये ते क्लिअर करून ठेवायचं, कारण दोन्ही महिने 31 असतात, सिक्वेन्स ते वैयक्तिक काम, बरोबर आहे की नाही. मग आपण जे हातावर करत असतो ते काय मग आपण हातावर करत असतो, मग त्याचं काय विकास 31 चे मग ते तर येणार नाही, ऑगस्ट आणि जुलै कसे काय येतात. अच्छा, डबल येतो तेव्हा असं आहे रे. पाहायचा बरं, करून पाहायच जाते हे असं सगळं असतं ना आपण. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. अच्छा, या 31चा परत इथून जायचं. व्हेरी गुड, जमलं. मग तिथूनच वापस आलो तो जुलै, ऑगस्ट. आता मग काही लोक करत नसतील, तुम्हाला वाटतं एवढे सुद्धा आहेत का सगळे, तुमच्यासारखे हुशार आहेत का सगळे? नाही, काही करत असतील, बरोबर. तिथूनच वापस रिटर्न इकडून जुलै पर्यंत गेलं, या माथ्यावर गेलं की इकडून परत डाबले ऑगस्ट. आता 30चा असं होऊ शकते की नाही? तसं करायचं नाही, त्याला परत वापस यायचं, परत जायचं. करायचं असेल असं लहान लेकरांसारखं तर करायचं, काही फरक पडत नाही. आपलं उत्तर येण्यासाठी आपण काहीही करत असतो तर काही फरक पडत नाही. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो की आपला अभ्यास जर कसाही होत असेल, वाईट मार्गाने जरी होत असेल तरी अभ्यास करायचा. समजून आलं काय? त्याचा मार्ग काय आहे कोणी पाहत नाही. तुमचा रिझल्ट किती चांगला येणार आहे हे सर्व पाहतात. मी तुम्हाला नेहमी सांगतो, म्हणून टेन्शन घेत बसायचं नाही. स्मार्ट वर्क करत असताना एखादा जर कोड शिवीच्या माध्यमातून तयार होत असेल मग ते करायचं, काय विषयच नाही. आपल्याला काय फरक पडला, कोणाला काय सांगायला लागलं त्या काय आपल्याला का प्रेझेंटेशन द्यावं लागतं असं उभं राहून पुढे नाही. आपल्याला पेपरमध्ये एक्झिक्यूट करायचं आहे ते सगळं. आपल्याला न सांगता, कोणासोबत न बोलता ते पेपरमध्ये एक्झिक्यूट करायचं आहे. मग आपल्या डोक्यापुरता आपल्याला जर तसा कोड तयार करता येत असेल एखाद्या गोष्टीचा, एखाद्या सिक्वेन्सचा, तर मग करायचं ना.
बरोबर आहे, आपल्या लक्षात राहील ना, आपल्या लक्षात राहणार. सो अशाच पद्धती आहेत, त्या सर्वच्या सर्व पद्धती आपल्या लक्षात राहिल्या पाहिजे. मग एखाद्या आपल्या लहानपणातल्या गोष्टी जरी असतील त्याही जर आपल्या अभ्यासात इन्क्लूड होत असतील तर मग खूप चांगली गोष्ट आहे. बिकॉज काही गोष्टी आपल्याला आवडणाऱ्या जर आपण इन्क्लूड करत असतो अभ्यासात, कोणाला शिवाय आवडत असतील कोणाला शिवाय देणं आवडत असेल, बरोबर आहे की नाही, मग ते तर आवडीचा विषय होऊन जाईल ना त्याला. आवडीचा विषय ना, आपल्याला आपला विषय आवडीचा बनवता आला, तो आवडीचा बनत असेल तर आपण त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊ शकतो आणि तो आपण ऍक्सेप्ट करू शकतो, आपला माइंड ते ऍक्सेप्ट करू शकणार. तुम्ही जर त्याला कठीण बनवसाल, बोरिंग बनवसाल, तुम्हाला एखादी गोष्ट नाही आवडत आणि त्याच गोष्टीत जर त्याला इन्क्लूड करसाल मग ते काहीच जाणार नाही. हे सर्व पद्धतशीर लक्षात ठेवायचं. समजत आहे काय म्हणतो, समजत आहे पद्धतशीर पाहिजे. मग हे सर्व ऑड दिवस आपल्या लक्षात आले पाहिजे. एकत्रित ऑड दिवस वर्षाचे पाहिलेच आपण, पण आता वर्षाचा प्रश्न न विचारता त्याच वर्षातील जर दिवस आपल्याला विचारला, त्याच वर्षातील दिवस विचारला, मग तिथे वर्षाचं काही घेणं नाही. मग आपल्याला मत लक्षात आले पाहिजे की कुठल्या महिन्यात कोणते ऑड दिवस, किती ऑड दिवस असतात. पटकन क्लिअर झालं पाहिजे ते, असं सिक्वेन्सच आपला सर्व क्लिअर झाला पाहिजे. जुलै आणि ऑगस्ट 2 महिने लक्षात ठेवायचे, त्याच्यात 2 ऑड दिवस असतात. लक्षात येत आहे, जानेवारीमध्ये 2 ऑड दिवस असतात, फेब्रुवारीमध्ये साधारण वर्षात नसते, लीप वर्षात असते, मार्चमध्ये 2 ऑड दिवस असतात, एप्रिलमध्ये 1 ऑड दिवस असते, मे मध्ये 2 ऑड दिवस असतात, बरोबर आहे. जूनमध्ये 1च ऑड दिवस असते, जुलै आणि ऑगस्टमध्ये 2 ऑड दिवस असतात, सप्टेंबरमध्ये 1, ऑक्टोबरमध्ये पाहिजे आता, बरोबर पाहिजे हो, ते बरोबर पद्धतशीर लक्षात ठेवा. सर्वच्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या बरोबर पद्धतशीर. समजून आलं काय म्हणतो मी तुम्हाला? तर हे असं सिक्वेन्सने आपलं क्लिअर झालं पाहिजे. सर्व सिक्वेन्सने क्लिअर झालं पाहिजे. 3 असतील तर 3, 2 असतील तर 2, ते सर्व क्लिअरच झालं. ते आताच क्लिअर असलं पाहिजे, म्हणजे आपल्याला पुढे जाऊन टेन्शन राहणार नाही. नाहीतर मग भाग द्या रे, काढा रे, तसं करायचं. ठीक आहे, कॉमनली जनरल गोष्ट आहे, ते पद्धतशीर आपल्या लक्षात राहते. ऑड दिवस येत असेल तर आपले सर्वचे सर्व याच्यावरचे गणित सुटू, मग ते कुठलेही गणित असो, हे सर्व गोष्टी लक्षात असल्या पाहिजे. याच्यावर बेसिक क्वेश्चन येतात, तेही लक्षात आले पाहिजे. जे गोष्ट मी तुम्हाला सांगितली आता, हे इकडे साईडला लिहिले आहे. एका तारखेचा वार साधारण वर्षात 53 वेळा येतो. एका तारखेचा जो 1 जानेवारीला वार असतो तोच वार पूर्ण वर्षात 53 वेळा येतो, बाकी सर्व वार 52 वेळा येतात. पण लीप वर्षाचा जर आपण विचार केला तर 1 आणि 2 तारखेला, म्हणजे 1 जानेवारी आणि 2 जानेवारीला येणारे जे वार असतात ते पूर्ण वर्षात 53 वेळा येतात आणि बाकी सर्व वार 52 वेळा येतात. पाहिलं, लक्षात येऊ राहिलं ना? हे कधी बदलणार नाही, बदलणार आहे काय? नाही बदलणार. वर्षानुवर्षापासून हे सर्वच आपण यूज करत आलेलं. समजत आहे काय म्हणतो? म्हणून ह्या गोष्टी आपल्या सर्व क्लिअर असल्या. लीप वर्षाशी संबंधित कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. 4 ने भाग जात असेल तर लीप वर्ष, आता 4 ने भरपूर साऱ्या संख्येना भाग जाते, तेही चुकलं नाही पाहिजे. ते चुकायला 92 आहे का लीप वर्ष? 1992 आहे, 94 नाही आहे पाहिजे, कारण भाग जात नाही त्याला. भाग जात आपल्याला जरी शेवटी 4 दिसत असेल तरी भाग जात नाही. 44, 1944 हो, पूर्ण संख्येला भाग द्या. पूर्ण संख्येला भाग जात असेल तेव्हाच, नाही तर मग मागच्या 2 संख्येला भाग देसाल, तसं करायचं नाही. अगोदरच्याला जाईल नाही तर मग काय करसाल? सामान्यतः जातेच, पण तरी पूर्ण संख्येलाच भाग द्यायचा. मोठ्या संख्या असतील तर मग काय करायचं? 400 ने भाग द्यायचा ना. समजा जर तुम्हाला 1920 विचारलं, पहिले 400 ने भाग देऊन द्यायचा, उरलेल्या संख्येला मग 4 द्यायचं. बरोबर आहे की नाही? 4 चूक 16, 1600 ने भाग केला, उरले किती आता? 320. 320 ना, आता 320 ने द्या ना भाग 40 ने. असं छोट्या मोठ्या गोष्टी पद्धतशीर आपल्या सर्व लक्षात राहिल्या की कसं करायचं, सोपी कसं होईल गणित, हे सर्व समजलं. ते समजलं की सर्व गोष्टी सुटत जातात, सुरळीतपणे सर्व सुटत गेले की पद्धतशीर सर्व होते. हे लक्षात ठेवा. समजून आलं काय म्हणतो मी तुम्हाला? लक्षात ठेवा. वर्ष, महिने, महिन्यातील दिवस, त्याच्यातील ऑड दिवस, लीप वर्षाची कन्सेप्ट असेल ते, आणि ही जी एक कन्सेप्ट सांगितली ही पद्धतशीर एवढं आपलं लक्षात राहिलं. असं सर्व लक्षात राहिलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्याला येणारे पुढचे जेवढेही गणित आहेत तेवढे सुटत जातात. मग आता प्रश्न जर असेल, राहुलचा वाढदिवस
दिनांक 15 सप्टेंबर 2020 किती 2020 रोजी असेल. आणि या 20 नंतर आपण मंगळवार काय हा राहुलचा वाढदिवस दिनांक 15 सप्टेंबर वार मंगळवार 2020 रोजी असेल तर काय जा बरोबर कितवा वाढदिवस माहित आहे काय नाही माहित पाय तर कितवा वाढदिवस टाकायचा की नाही टाकायचा. राहुलचा वाढदिवस दिनांक 15 सप्टेंबर वार मंगळवार 2020 रोजी असेल. आता टाकायचा 5वा वाढदिवस. काय झाला हे जे शब्द आहेत जे मी मागून घेतले हे शब्द खूप महत्वाचे. वाढदिवस कितवा आहे हे महत्वाचं, वार कुठला आहे हे महत्वाचं. जे शब्द मी मागून टाकण्याचे प्रयत्न करत आहोत ते समजून घ्या. राहुलचा 5वा वाढदिवस दिनांक 15 सप्टेंबर 2020 रोजी असेल तर त्याचा जन्म कोणत्या वारी झाला. त्याचा जन्म कुठल्या वारी असा प्रश्न आहे. राहुलचा 5वा वाढदिवस दिनांक 15 सप्टेंबर वार मंगळवार 2020 रोजी असेल तर त्याचा जन्म कुठल्या दिवशी झाला. आता तो या वर्षी 2020 मध्ये किती वर्षात झाला 5 वर्षात झाला 2020 बरोबर. 2019 मध्ये किती वर्षाचा 18 मध्ये 17 16 आणि 15 जन्म झाला असेल ना. असंच मांडत जायचं सिक्वेन्स ते लक्षात येत आहे. आता याच्यातील लीप वर्ष पहा. पहिली महत्वाची गोष्ट 2015 च्या 15 सप्टेंबर पासून आपल्याला दिवस काढावे लागतील. 2015 च्या 15 सप्टेंबर पासून दिवस काढावे लागतील. 15 सप्टेंबर महिना किती दिवसाचा असते 30. ऑड दिवस किती ऑड दिवसाचा आता इथे घेणे देणं नाही कारण पूर्ण महिना नाही. 15 सप्टेंबर पासून पुढे घ्यावे लागते म्हणजे किती दिवस राहतात 16 दिवस राहतात. 15 सप्टेंबरला जन्म आहे. 15 सप्टेंबरला जन्म झालेला किती दिवस 16 दिवस. सप्टेंबर मधले 16 दिवस आहेत. सप्टेंबर मधले किती दिवस 16 दिवस. ऑक्टोबर मधले किती वाढ दिवस नोव्हेंबर मधले किती वाढ दिवस डिसेंबर मधले हे होय त्या वर्षाचे 2015 चे दिवस. ठीक आहे. 16 आणि 3 19 19 आणि 2 21 21 आणि 3 24 बरोबर आहे. 24 ले भाग किती जाते 21 चा भाग गेला 3 उरतात म्हणजे सप्टेंबर मधले किती दिवस 2015 मधले किती दिवस ऑड 16 हे लीप वर्ष आहे काय किती वर्ष ऑड किती दिवस ऑड नक्की ओके. 17 एक दिवस ऑड हा 18 एकच दिवस ऑड 19 एकच दिवस ऑड. आता सप्टेंबरचे दिवस काढ 2020 सप्टेंबर पर्यंत दिवस काढावे. जसे याचे दिवस काढले तसेच कारण आपल्याला पूर्ण वर्ष घ्यायचं 15 सप्टेंबर पर्यंत जायचं 15 सप्टेंबर पर्यंत जायचं आहे लक्षात ठेवा. मग आता जानेवारी मधले 3 ऑड दिवस फेब्रुवारी मधला लीप वर्ष आहे का 15 लीप वर्ष आहे 15 लीप वर्ष आहे काय 20 आहे म्हणजे एक घ्यावं लागेल. ओके. मार्च मधले एप्रिल मधले मे मधले जून मधले बरोबर आहे जुलै मधले ऑगस्ट मधले सप्टेंबर मधले हा 2 नाही. आता दिवस मोजावे लागतील किती 16 की 15 आता 15 आता किती 15 घ्यावे लागतील कारण 15 तारखेला जन्म झालेला आहे. आता पाहिला हे 15 आता बेरीज करून घेऊ किती दिवस निघतात 3 आणि 1 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 3 12 आणि 2 14 आणि 3 17 17 आणि 3 20 20 आणि 15 35 20 आणि 15 35 35 ले 7 न भाग द्या पूर्ण भाग गेला म्हणजे याच्यात 8 दिवस निघत नाही. याचा काही घेणं नाही 8 दिवसच नाही. 3 आणि 2
5 5 आणि 1 6 आणि 1 7 आणि 1 8 ले भाग द्या 7 9 कितीचा भाग जाते 7 7 बरोबर आहे. म्हणजे वरती किती वाढ दिवस एक वाढ दिवस. आता 20 पासून मागे जावं लागेल आपल्याला कारण की जन्म विचारला. मग आता 15 सप्टेंबर 2020 चा कोणता वार होता? आता एक दिवस म्हणजे त्याचा जन्मदिवस कुठला असेल? सोमवार असेल. पाय जाईल बरोबर पद्धतशीर पहा. ठीक आहे. आता प्रश्न आहे 26 जानेवारी 2014 चा वार काढा. काढा 26 जानेवारी 2014 चा वार काढा. सांगितलं ना वर्ष काय? हो असेच गणित असतात. लक्ष द्या. 26 जानेवारी 2014 चा वार कसा काढायचा आता? आता इथून जिथे आहात तुम्ही त्या दिवसापासून मोजा लागतो तुम्हाला. कुठलं वर्ष आहे? 20 19 18 17 16 15 14 समजत आहे काय? 26 जानेवारी आहे की नाही? आता 26 to 26 पकडायचा. बाकी दिवस पुढे आपण मोजूच काही प्रश्नच नाहीये बरोबर का नाही? मग आता जर आपण मांडले कुठले कुठले वर्ष 14 पासून ना 2014 15 16 17 18 19 वर्ष कोणतं आहे? 21 मांडावं लागेल ना आपल्याला. आपल्या दिवसापासून चालायचं ना पुढे. आता बाकीच्या दिवसाचा आपण नंतर विचार करू. आजची तारीख किती आहे? 24 काय? फेब्रुवारी बरोबर आहे. तो त्या दिवसांचा नंतर विचार करू आपण. आपल्याला आता पहिले दिवस मांडत जावं लागते. 2014 26 तारखेपासून ओके. 2014 चे 15 किती आले पाहिजे वाढ दिवस? म्हणजे 2014 लीप वर्ष आहे काय? नाही. मग किती वर्ष दिवस? 15 1 16 2 येतील कारण लीप वर्ष आहे. 17 18 19 20 चे किती? बरोबर आहे. आता 21 पर्यंत या जानेवारी पर्यंत 21 पर्यंत किती? एकच बरोबर आहे. हे दिवस आहेत ऑड दिवस. आता 26 जानेवारी पासून आपण फेब्रुवारी पर्यंत आलो ना. हे किती? 24 हे दिवस 24. आजचा वार बुधवार आहे. 24 दिवस आहे फेब्रुवारी मधले आणि 26 पासून जानेवारी महिन्यातले 5 दिवस होतात की 4 दिवस होतात? 5 दिवस होतात. 31 दिवसाचा असते. 5 आणि 24 29 ने परत भाग द्या. एक उरते म्हणजे याच्यातला एक अजून याच्यात ऍड करून घ्यायचा कारण हे दिवस राहिलेले होते बरं. आजचा वार बुधवार. आता हे प्लस करून घेऊ सर्व 1 1 2 2 2 4 4 आणि 1 5 आणि 1 6 आणि 1 7 आणि 2 9 9 1 10 आणि 1 11 द्या 7 भाग 4 उरतात. किती उरतात? 4 दिवस जा मागे बुधवार पासून. मंगळवार सोमवार रविवार शनिवार कोणता दिवस असेल? शनिवार. तारीख नाही देतील काहीच नाही देतील डायरेक्ट काढायला सांगते. समजत आहे काय म्हणतो मी तुम्हाला? दोन 2013 ची गांधी जयंती कुठल्या दिवशी आली असेल? कुठल्या दिवशी होती? असा प्रश्न असेल. तुम्ही जेथे आहात ज्या दिवसात आहात ज्या तारखेवर आहात तिथून मागे तुम्हाला काढावं लागेल. पण हे असं जर पद्धतशीर आपण लक्षात ठेवलं सिक्वेन्स नाही ऑड दिवस किती वर्ष कोणते ऑड दिवस किती वर्ष कोणते दिवस मोजताना थोडंसं मागे पुढे होता कामा. जसं आता 26 पासून आपण पकडलं तर 5 दिवस होतात नाही तर 4च टाकून देतात. नाही तर मग कोणी 6 टाकून देईल. तसं करायचं ते पद्धतशीर मांडायचे का बरं? काय करायचे? मांडायचे 27 28 29 30 31 आता 5 येतात. त्याच्यात 26 इन्क्लूड करायची नाही परत. समजत आहे काय म्हणता? पद्धतशीर पाहिजे. मग हे असं नाही येत असेल तर शांततेनं पहिल्यांदा मांडणी करून दिवस काढणे. बाकी मंथली आपल्याला दिवस ऑड किती येतात हे क्लिअर करून घ्यायचं. वर्षाचे लीप वर्ष सोडून किंवा साधारण वर्षात किती ऑड दिवस होतात हे लक्षात घेऊन घ्यायचं. ते दिवस सरळ सरळ मांडून घ्यायचे. ऑड दिवस किती दिवस आहे काय दिवस आहे याचं टेन्शन घेत बसायचं नाही. ऑड दिवस काढायचे प्लस करायचे 7 ने भाग द्यायचं जेथपर्यंत जात असेल तेवढा. उरलेले जेवढे दिवस असतात ते ऑड दिवस असतात. पुढे जायचं म्हटलं असेल पुढची तारीख विचारली असेल पुढचा वार विचारले असेल तर पुढे जायचं. मागचं विचारलं असेल तर मागं जायचं. सिंपल आहे. काही मोठं कठीण याच्यात काहीच नाही. एक शब्द नाही काही कठीण नाही. कुठल्याच प्रकारचं कठीण नाही. समजत आहे काय म्हणतं? ऑड दिवस समजले पाहिजे. आणि ऑड दिवस काढण्यासाठी पूर्ण दिवसाला कशाने भागायचं? 7 ने भागायचं. समजत आहे काय? जेवढे दिवस आहेत 7च दिवस आहेत की नाही? आठवडाभर पूर्ण 7च दिवस असतात.
7 दिवसांना परत तोच दिवस परत परत येत, बरोबर. त्या कारणाने मग पूर्ण दिवसांना 7ने भागायचं आणि जेवढा पूर्ण भाग जात असेल तर बाजूला, त्याचं काही टेन्शन घेत बसायचं नाही. जेवढे उरले असतील तेवढे ऑड दिवस असतात ते समजून घ्यायचं. समजत आहे काय म्हणतं? पुढचा विचारला असेल पुढे जायचं, मागचा विचारला असेल मागे जायचं. लक्षात येत आहे? हे लक्षात येत आहे? एवढं लक्षात येत आहे? हे साधारण वर्ष रिपोर्टचे दिवस लक्षात येत आहेत. त्यानंतर हे जे लिहिलं हे लक्षात येत आहे. एकाच बेसिसवर आहे, काही मोठं याच्यातलं कठीण नाही, याच्यात काही फरक नाही आहे, फक्त तुम्ही समजून घेतलं पाहिजे. याच्यात जर 365 दिवस येऊ राहिले तर एक दिवस ऑड येणार आहे. ऑड म्हणजे एक दिवस पुढे जावं लागणार आहे आपल्याला. म्हणजे 1 जानेवारी 2020 ला जर समजा, किंवा 1 जानेवारी 2018 ला जर समजा रविवार असेल तर 1 जानेवारी 2020 ला कोणता वार असेल? सोमवार असेल. अरे एक दिवस ऑड असते, एक दिवस पुढे जावं लागेल. आता इथे सोमवार आला 1 जानेवारीला, परत 21 ला, मग आता 31 डिसेंबरला कोणता वार असेल? म्हणजे तोच वार येऊ लागला, जो 1 जानेवारीला वार होता तोच 31 डिसेंबरला येऊ लागला. तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे 1 तारखेचा जो वार आहे तो वर्षात परत येऊ लागला एकदा आणखी, म्हणून तो 53 वेळा येतो एकूण. बाकी सर्व दिवस 52 वेळा. इथे एक दिवस वाढू राहिला, त्या कारणाने एक दिवस काय होऊ राहिला? वाढू राहिला, शिल्लक आणखी वाढू राहिला साधारण वर्षापेक्षा. मग त्या कारणाने काय होऊ राहिलं? आता 1 जानेवारीला इकडे एक वार आहे, तो आपल्याला पुढे जायचा आहे, पुढे न्यायचा आहे. पुढच्या 1 जानेवारीला कोणता वार असेल तर आपल्याला 2 दिवस पुढे जावं लागेल, कारण की इथे 2 दिवस वाढ आहे, बरोबर आहे. मग इथे जर रविवार असेल 1 जानेवारी 2020 ला, तर 1 जानेवारी 2021 ला 2 दिवसांनी पुढे जावं लागेल. सोमवार मंगळवार असेल, बरोबर आहे, 1 तारखेचा. मग 31 डिसेंबरचा सोमवार असेल, 31 डिसेंबरचा सोमवार असेल ना, तिकडला 1 जानेवारीचा मंगळवार आहे, 31 डिसेंबरचा किती? 30 डिसेंबरचा किती? रविवार असेल. म्हणजे 1 तारखेचा 30 डिसेंबरचा वार सारखाच येऊ, 2 जानेवारी आणि 31 डिसेंबरचा वार सारखाच येऊ. म्हणून काय होणार? 1 आणि 2 तारखेचे जे वार असतात लीप वर्षात ते 53 वेळा येतात आणि बाकी सर्व 52 वेळा. याच्यावर बेसिक क्वेश्चन आला तर सोडवता आला पाहिजे. आलेला आहे, असिस्टंट 2015 ला प्रश्न आलेला आहे, याच्यावर प्रश्न आलेला, हे लक्षातच ठेवायचं. पद्धतशीर या सर्व गोष्टी आपल्या जर लक्षात राहत असेल, ऑड दिवस, महिने, हे इंग्लिशचे महिने झाले, असेच मग मराठीचे महिने लक्षात ठेवायचे. त्याच्यात ऑड दिवस काढावा लागेल तुम्हाला. ऑड दिवस काही नाही, 7नेच भागायचं, 7नेच भागून सर्व करायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. फक्त सिक्वेन्स लक्षात असला पाहिजे महिन्याचा, आणि त्याच्यात कुठले कुठले दिवस येतात ते सर्व लक्षात असलं पाहिजे. बाकी सर्व शांततेने सुटत जाते. याच्यावर प्रॅक्टिस जास्तीत जास्त महत्वाची गोष्ट आहे. प्रॅक्टिस समजली पाहिजे. मग दिनांक विचारू शकतात, वार देऊ ना, दिनांक देऊन वारही विचारू, काहीही विचारतील, काहीही विचारतील. दिनांक देऊन वार देऊन दिनांक, काही विचारणार ते पाहिजे. लक्षात येत आहे काय? समजून घे ना पद्धतशीर. ओके. दिनदर्शिका, वार, दिनांक हे सर्व लक्षात आलं पाहिजे. ऑड दिवस कसे काढायचे हे सर्व लक्षात आलं पाहिजे. बाकी मग पुढे मग सुटत जाते सर्व. ठीक आहे.